जय श्रीराम. नमस्कार. योग वशिष्ठ सखोल निरूपण या कार्यक्रमात सर्वांचे रोजच्या प्रमाणेच सहर्ष स्वागत आहे. आज निरूपणाचा 46वा दिवस आहे. आदरणीय यतीन सरांना मी विनंती करतो की त्यांनी निरूपणाला सुरुवात करावी. नमस्कार. जय श्रीराम. जय गुरुदेव. रोजच्या प्रमाणे आपण प्रार्थना करूया आणि या सत्राला सुरुवात करू. सगळ्यांनी हात जोडूया, डोळे बंद करूया. प्रार्थना म्हणण्यासाठी एक खोल दीर्घ श्वास घेऊया. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. तस्मै श्री श्री गुरवे नमः. हो, डोळे उघडूया. उपशम प्रकरण आणि याच्यात असणारे वेगवेगळे विचार जे आपल्या मनाला आपल्या अस्तित्वाबद्दलचे सगळे भ्रम दूर करून शांत करण्यावरती कार्य करत आहेत, असे सगळे विचार आपण इथे बघतो आहोत. वसिष्ठ ऋषी श्रीरामाला जनकाची स्टोरी सांगतात, जनकाची गोष्ट सांगतात आणि त्याच्यानंतर त्यांनी एक एक जे आपले अस्तित्वाचे स्तर आहेत त्याच्यावर एकेका गोष्टीवरती थोडेसे मार्गदर्शन करायला सुरुवात केली. अगोदर जनकाच्या माध्यमातून आपल्या चित्ताबद्दल, आपल्या मनाबद्दल सांगितलं आणि त्यानंतर काल आपण बुद्धीबद्दलही ऐकलं. आता बुद्धीच्या बाबतीत वसिष्ठ ऋषी असं सांगतायत की जे मूर्ख आहेत, ज्यांना या सगळ्या गोष्टींपासून कुठलंही त्यांना काय म्हणता येईल अशी ओढ नाही, त्याच्याबद्दल जाणीव नाही, तर अशांच्या बाबतीत हा उपदेश किंवा त्यांना कुठल्याही प्रकारचं सहानुभूती ही विशेष उपयोगाची नाही. या जगात अशा लोकांची संख्या अजिबात कमी नाही. आपण बघतो अनेकांना अनेक प्रकारच्या गोष्टी ह्या सतत कुठे ना कुठे अडकवत असतात. मी जसं म्हटलं, हे सगळ्यात मोठं आश्चर्य आहे की काय वाटेल ते करा आयुष्यामध्ये, त्याच्यात समाधान सुख मिळेल, परमनंटली शांती मिळेल, परमनंटली आनंद मिळेल असं काहीच नाही. आणि एक्झॅक्टली तेच योग वासिष्ठमध्ये सांगितलं आहे. परंतु हे कळत असूनही वळत नाही अशी अनेक जणांची स्थिती आहे. माहीत नाही का, आणि मला खरंच कळत नाही का, पण लोक हे नको त्या गोष्टींमध्ये अडकतच जातात. म्हणजे जे करायला नको ते करतात हा एक भाग, आणि जे करायला हवं ते करत नाही हा दुसरा भाग. सकाळी उठून शक्यतोवर लवकर उठून प्राणायाम ध्यान करावा, आपली साधना करावी, चांगले विचार ठेवावे, चांगल्या ज्ञानाच्या मार्गावर राहावं. व्यवहार सोडा असं कोणीही कुठलेही संत म्हणत नाही. सगळे म्हणतात प्रपंच, आधी प्रपंच करावा नेटका, हे सांगितलेलंच आहे. आपला प्रपंच व्यवस्थित करा, पण त्यासोबत हे जे काही थोडंसं ज्ञान असेल, थोडीशी सेवा असेल, थोडंसं स्वतःकडे लक्ष देणं, प्राणायाम ध्यान करणं, आपल्या श्वासावरती लक्ष ठेवणं, हे सगळं जर सहज शक्य असेल, मी मानतो पूर्वी कदाचित आपल्या घरून उठून कुठेतरी दूर जाऊन हे सगळं करावं लागायचं. आता सगळं काही ऑनलाईन आपल्या घरात येत आहे. पण तरीसुद्धा ह्या गोष्टींकडे लक्ष न देता जे त्याच्यात तात्पुरता आनंद आहे किंवा आनंद वाटतो, आहे की नाही माहिती नाही मला, पण त्याच्यात आनंद मिळतो असं वाटतं, त्याच्यामध्ये लोक अडकत जातात आणि त्याचे परिणाम बघतात. त्याच्या सगळ्यात मोठा मूर्खपणा हा आहे की हा परिणाम त्यांना आजूबाजूला सहज बघितलं तरी दिसतो आणि त्याचे गंभीर परिणामही दिसतात, सगळं काही दिसतं. पण तरीसुद्धा तो जो एक अहंकार आहे, अभिमान आहे की नाही मला काही होणार नाही, आणि का होणार नाही याचं काहीही उत्तर नाही आहे. पण बस सगळ्यांना काय व्हायचं ते होईल, मला होणार नाही.
या अशा भूमिकेत लोक वावरतात हे सगळ्यात मोठं आश्चर्य आहे. जगात पदोपदी आपल्याला हॉस्पिटल्स, त्याच्यानंतर तिथेच वेगवेगळ्या प्रकारच्या रोगांमध्ये रोग भोगणारे लोक, पेशंट्स, त्या पेशंटसोबत त्यांच्या नातेवाईकांची होणारी परवड तेही, आणि त्यानंतर भिकारी बघतो, दरिद्री बघतो, मानसिकदृष्ट्या आजारी बघतो, आर्थिकदृष्ट्या आजारी बघतो, जे काही असेल हे सगळे प्रकार आपण आजूबाजूला सगळीकडे बघतो, पेपर वाचतो, टी व्हीवर बघतो, सगळं काही आहे. आणि तरीसुद्धा आपल्याला तो आपला विवेक जागृत होत नाही की अरे नाही, आता तरी सुधारावं, स्वतःकडे काहीतरी लक्ष द्यावं, थोडंसं आपण स्वतःला चांगल्या मार्गावर आणायचा प्रयत्न करावा. आणि इथेच वसिष्ठ ऋषी म्हणतायत की हा जो काही सगळा जनसमुदाय आहे तो हे जे काही सांगितलं जातं ज्ञान, विवेक, वैराग्य, साधना, या सगळ्या गोष्टींची उपेक्षा करणार आहे. आणि त्याला एखाद्या चांगल्या व्यक्तीची भेट पडली, म्हणजे आपल्यातलेच अनेक लोक कोणाकोणाला भेटले असतील, कोणाकोणाला सांगितलं असेल, तर सांगून सुद्धा जेव्हा 4 गोष्टी चांगल्या ज्ञानाच्या सांगितल्या जातात तर त्यांची बुद्धी तशी नसते, ते त्यांना कानावर पडत नाही, समजत नाही, आणि त्याचा अर्थही त्यांना बरोबर ग्रहण करता येत नाही. केवळ हे जे काही मन आहे, ज्याचं खरं अस्तित्वच नाही, पण या मनानेच ज्या काही संकल्पना निर्माण केलेल्या आहेत त्या संकल्पनांमध्ये माणूस अडकतो, आणि अडकून गेल्यामुळे तो पुन्हा पुन्हा तेच जन्म मरण, वेगवेगळे संकट, वेगवेगळे दुःख या परंपरामध्ये अडकून त्याचं जीवन तसंच पुढे चालू राहतं. बरं, या हे सगळं दुःख एखाद्याचं आपण कितीही प्रयत्न करायचा म्हटला, दूर करायचा विचार केला, तरी ते बाहेरून दूर होऊ शकत नाही. हे आपल्यातल्या अनेकांना अनुभवाला येत असेल. खरं असं व्हायची वेळ येऊ नये, परंतु जे जीवनाची सत्यता आहे ती आहे की आपल्याच घरामध्ये अनेक जण, आपण जेव्हा हे काही असे कार्य करतो आहे, स्वतःला समजवतो आहे, प्राणायाम करतो आहे, ध्यान करतो आहे, किंवा आणखी काही या मार्गावरती आहोत, तर त्या घरच्या लोकांना सुद्धा हे पटत नाही. आणि आपल्याला एक थोडीशी तळमळ असते की नाही, यांना सुद्धा या मार्गावरती यायला हवं, यांनी सुद्धा त्यांच्या जीवनामध्ये काहीतरी फरक करून आणायला हवा. आपण त्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने प्रयत्न करतो. जो काही आपल्याला बोध करायचा आहे तो करायचा प्रयत्न करतो, पण दुर्दैवाने बऱ्याचदा त्याच्यात यश येत नाही. आणि हे यश येणं शक्यही नाही, कारण तुम्ही बाहेरून कितीही प्रयत्न करा, जोपर्यंत त्यांच्या आतली सृष्टी आपण बघितलं आहे आतापर्यंत की प्रत्येकाचं स्वतःचं जीवन असतं, प्रत्येकाची स्वतःची एक सृष्टी त्यांनी निर्माण केलेली असते, आणि हे लोक त्या सृष्टीतच जर रममाण होणार असतील तर तुम्ही त्यांना बाहेर कसे काढू शकाल? हे शक्य नाही. त्याच्यामुळे अशा लोकांना की त्यांनी एक पक्का ग्रह धारण करून ठेवलेला आहे, एक त्यांचं मन असं आहे की ही गोष्ट अशी अशी असायला हवी, मला अशा प्रकारचं खाणं हवं, मला अशा प्रकारचं फिरणं हवं, मला अशा प्रकारे वागणं हवं. हे सगळं प्रत्येकाचं आपलं आपलं विश्व आहे. आपण हेही बघितलं आहे की हे विश्व त्यांनी त्यांचे जे काही आतापर्यंतचे वेगवेगळे संस्कार झालेले असतात त्या संस्कारातून सगळं काही त्यांनी स्वतःचं विश्व निर्माण केलं. आणि मुळात अजूनही मी आत्ता जो विषय मांडला की आजूबाजूची परिस्थिती बघून अजूनही त्यांची बुद्धी तेवढी पक्व झाली नाही, तेवढी त्यांना अजून ती सुपीक झाली नाही, त्यांना अजून तेवढं ज्ञान आलं नाही की नाही, हे सगळं सफरिंग आहे आणि हे माझ्याही वाट्याला येऊ शकतं, आणि जेव्हा माझ्या वाट्याला भविष्यात कधीतरी येईल त्यावेळेस मी स्वतः तयार असलो पाहिजे. दुर्दैवाने जी वस्तुस्थिती आहे की ही तयारी जेवढ्या लवकर करू आणि जेवढी दीर्घकाळ करू तेवढी बरी. मी असं नाही म्हणणार की कुठल्याही वयामध्ये त्याच्यावर अजिबात म्हणजे परिणाम होतो किंवा नाही होत, हे वयानुसार आहे असं नाही. तरुणांवरती बालवयामध्ये संस्कार चांगले होऊन परिणाम निश्चित होतो, पक्का होतो, दीर्घकाळपर्यंत राहतो. पण जे वृद्ध आहेत त्यांच्यावरती आणखी दीर्घकाळ परिणाम होऊन हे सगळे विचारात राहून त्यांच्यावरही परिणाम होऊ शकतो. पण तिथे मन थोडं कडक असतं, मन थोडं वळायचं बाकी असतं. त्यामुळे सफरिंग, त्रास होणं हे कधी ना कधी तर भाग्यात येणारच आहे, कारण आपण माणूस आहोत, इथे जन्माला आलो आहोत, तर हे आपल्या ह्याच्यात येईल. त्यावेळेस जर मानसिक तयारी केलेलीच नसेल, हे सगळे प्रकार जर कधी सांभाळलेले नसतील तर केवळ भोग आणि भोग आहेत. मी अनेकांच्या बाबतीत हे बघतो की जीवनभर हे संस्कार न केल्यामुळे आयुष्याच्या उतरत्या काळात
अनेक संकट, अनेक विवंचना, अनेक चिंता यांच्यामध्ये अडकतात आणि त्यांना कितीही समुपदेशन करायला जा, काउन्सेलिंग करा, त्यांना तो इतका फरक पडत नाही. कारण नाही मला असंच वाटतं, म्हणजे ते ऐकणं आपण किती सांगितलं ना ते कानातही जात नाही. ते फक्त आपल्याच त्या मनामध्ये एवढे अडकलेले असतात की त्यांना या सगळ्या गोष्टींचा काही परिणाम होत नाही. म्हणून वसिष्ठ ऋषी सांगतायत की ह्या लोकांचं दुःख असं बाहेरून असं काही करता येत नाही. ते जे काही आहे त्यांच्या आतमध्येच जर त्यांना या गोष्टीची जाणीव नाही आहे, त्यांना या जगात, या विश्वात, स्वतःच्या विश्वात जर तसंच राहायचं असेल तर त्यांच्याबद्दल तू किंवा मी किंवा आणखी कोणीही प्रयत्न केले काही उपयोग नाही. त्यांच्याबद्दल दुःख करून तरी काही फायदा होत नाही. कारण अनेक ह्या पृथ्वीवरती अनेक प्रकारचे प्राणी, किडे असू द्या, नाहीतर बाकी कुठले प्राणी असू द्या, मनुष्य प्राणी असू द्या, हे सारखे येतात आणि जातात. आपण हे प्रत्येक जण माहिती आहे की कोणी जे काही दिसत आहेत हे कुठे ना कुठे स्वतःच्या कर्माने आलेले आहेत. आपण किती लोकांसाठी प्रयत्न करणार? सगळी पृथ्वीवरची धूळ झाडून टाकायची तर ते शक्य नाही. तसं या सगळ्या लोकांसाठी प्रयत्न करणं हेही शक्य नाही. त्यामुळे अशांच्या मागे लागण्यापेक्षा तुझ्या जीवनात हे सगळ्या प्रकारच्या गोष्टी येऊ नये आणि तू एक विशिष्ट पात्रतेचा आहे म्हणून तुला मी हा सगळा उपदेश सांगतो आहे, हा सगळा उद्देश करतो आहे. यांच्यासारखा तू राहू नकोस, यांच्यामध्ये तू अडकू नकोस. एक गोष्ट लक्षात घेऊ आपण पुन्हा, म्हणजे मी मागे हा विषय सांगितला आहे, आपला जन्म हा आपल्या स्वतःचा उद्धार करण्यासाठी आहे. या बाबतीत काही संशय असू नका. जिथे इतरांचा उद्धार करायचा विचार येतो तिथे ते आपल्या स्वतःच्या, म्हणजे आपल्या उद्धारासाठी ते आहेत. त्यांचा उद्धार करायचं हे बाहेरच्यांना दिसणारं कारण आहे, पण ती सुद्धा आपल्यासाठी सेवा, स्वतःची शुद्धता, स्वतःचं चित्त शुद्ध करणं, स्वतःचे जे काही कर्म आहे ते काढून टाकणं, आणि एक आपल्याला काहीतरी परमेश्वरांनी, गुरूंनी चांगली शक्ती दिलेली आहे. ती आर्थिक शक्ती असू द्या, ती आपली बौद्धिक शक्ती असू द्या, आपल्याकडे कुठलं कला असेल, कुठलं ज्ञान असेल, ते आपण त्या लोकांपर्यंत पोहोचवण्याच्या मार्गातून स्वतःला काहीतरी शुद्ध करतोय, स्वतःचे कर्म काढून टाकतोय. त्यामुळे ही भावना असेल तर त्याच्यातून ते कार्य होतं. कोणाचं भलं होईल की नाही हा आपला विषय नाही. त्याच्यातून कोणाला किती फायदा होईल तो सकृतदर्शनी व्यवहारात दिसेल तेवढा फायदा आपण करून द्यायचा प्रयत्न करू. पण त्याच्या पलीकडे खरंच सगळं काही बदलेल तर या जगात आतापर्यंत अनेक संत, महात्मे, देव सगळे येऊन गेले आणि जगामध्ये असं खूप फरक पडला आहे अशातला प्रकार नाही. त्यामुळे जे आहे ते तसंच चालू राहणार आहे. आपण आपल्या मार्गाने लागायचं. आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टी इकडे तिकडे जेव्हा बघतो तेव्हा भावनिकदृष्ट्या सुद्धा विशेष त्यांच्यामध्ये अटॅच होण्यात अर्थ नाही. बऱ्याचदा आपण एखादं कार्य हाती घेतो आणि त्याला भावनिकदृष्ट्या इतके जोडले जातो की जेव्हा ते कार्य सोडायची वेळ येते, ज्या कुठल्या कारणामुळे असेल, त्यावेळेस आपल्याला अनावर दुःख होतं. आणि हे दुःख असं असतं की त्याच्यातून जसं की हे सगळं माझंच होतं. आध्यात्मिक मार्गावरती म्हणून हा पहिला भाग तिथे असणं आवश्यक आहे. मी आणि माझं, ना मी आहे ना माझं आहे. मी एखादी संस्था उभी केली, सगळं केलं आणि उद्या ती सोडायची वेळ आली तर ती अगदी सहज सोडता यायला हवी. आपण आपल्या हाताचा मळ असा झटकून टाकतो तशी ती सहजपणे सोडता येऊ शकली पाहिजे. त्याच्यात कुठेही आपली बांधिलकी नको. हे अनेकांना जमत नाही. तिथे माझं 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 म्हणून अडकून पडतात आणि मग बाहेर होणं मुश्किल आहे. तर ते लक्षात घ्या की इथे आपलं कार्य नाही आहे. आता वसिष्ठ ऋषी पुढे सांगतात की मग ही आत्मभावना कर. आत्मभावना म्हणजे काय किंवा ती कशी करायची, तर ते सांगतात की ह्या सगळ्या जगाच्या बाबतीत जे काही आपण बघतो आहे हा सगळा पसारा हा केवळ एक भासमय आहे. याच्यामध्ये ही मला गोष्ट योग्य आहे, ही मला अयोग्य आहे, अनुकूल आहे, प्रतिकूल आहे असं कुठलंही धरून तू वागू नकोस. कारण एकदा हे सगळे नियम आणि ह्या सगळ्या गोष्टी टाकायला लागलो की आपण त्याच्यात अडकलो, मग बंधनात फसत गेलो. त्यामुळे जे काही दिसतं त्याच्यासाठी कुठलाही संकल्प न करता तू केवळ स्वतः मी मुक्त आहे, मी माझ्याकडे ना मन आहे ना चित्त आहे ना काही माझी कुठली अस्तित्वाचे कुठले स्तर नाही आहेत. जे काही आहे ते मी एकच आहे. आत्मा, आतलं बाहेरचं असे कुठलेही प्रकार नाही. हे जेव्हा समजशील
तेव्हा तुला या आत्मभावनेचा अभ्यास होईल, तेव्हा तू त्या स्थितीमध्ये राहू शकशील. ह्याचा अभ्यास कसा करायचा, तर त्यांनी सांगितलं आहे की जेव्हा जेव्हा आपण कुठलेही कार्य करत असू, शांत असू अथवा कुठल्या कार्यामध्ये मग्न असू, ते असताना मी आणि माझं किंवा मी आणि दुसरं काही अशी द्वैत भावना ही मनात असायला नको. ते सगळं सोडून जे केवळ शून्य आहे, ज्याचा आपण कधीतरी थोडाफार अनुभव घेतलेला असतो, कधी गाणं ऐकत असताना असेल किंवा आणखी काही नाही, कशातच नाही आहे असा एखादा क्षण आपल्याला अनुभवाला आलेला असतो, तर तशा अवस्थेत तू राहा. त्याच्यामुळे जे काही मी आहे, आणखी काही आहे, त्याच्यातून मला आनंद मिळतो, या सगळ्या त्रिपुटींपासून स्वतःला तू दूर ठेव. कुठल्याही गोष्टींचा जेव्हा आनंद घेत असशील किंवा त्या गोष्टींमध्ये कधी दुःख असेल, तर त्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टींना विसरून एकच जे तत्व आहे, ज्याचं सगळीकडे अस्तित्व आहे, त्याच त्या तत्वाचं स्वतःच्या मूळ स्वरूपाचं त्याचंच ध्यान ठेव आणि त्याच्याशीच एकरूप हो. बाकी कुठल्याही गोष्टींशी अडकू नको. याच्यावरती श्रीराम विचारतात की हा जो तुम्ही अहम भावनेचा त्याग करा असं म्हणतात की मी नाही, मी काही सगळं काही एकच आहे. मग असं जर असेल तर माझ्या मनात एक शंका येते की हे जे काही शरीर आहे, हे शरीर तर केवळ त्या अहम भावनेमुळेच आलं आहे. कुठेतरी मी आहे म्हणून शरीराची जाणीव आहे. जर मी नाहीच किंवा माझ्या स्वतःची जाणीवच नसेल तर हे शरीर टिकेल तरी का? कारण हे तर शरीर मग लगेच संपून जायला हवं. अहंकाराचा त्याग म्हटलं त्याच्याबरोबर ह्या शरीराचा सुद्धा त्याग व्हायला हवा. वसिष्ठ ऋषी त्याच्यावर मार्गदर्शन करताना सांगतात की असं नाही आहे. इथे 2 प्रकारचा त्याग त्यांनी म्हटलेला आहे. मुळात मी अहमभावना सोडली म्हणजे माझं शरीर गेलं आणि अहमभावना असेल म्हणजे शरीर असेल असं आवश्यक नाही. त्यांनी 2 प्रकारचा त्याग सांगितला आहे. एक 2 मिनिटं आपण डोळे मिटूया, नुसते डोळे मिटूया. कुठलेही कार्य करायची गरज आहे किंवा नाही असं नाही, बस फक्त डोळे मिटू. हळू डोळे उघडूया. ह्या 2 मिनिटांमध्ये काहीतरी विचार आले असतील. हे विचार एरवी आता या क्षणात जेव्हा मनाची अवस्था थोडी शांत आहे तेव्हा कदाचित ते विशेष असे तीव्र नसतील, पण एरवी सतत काही ना काही ध्येय असतं. हे जे ध्येय आणि ज्ञेय असे 2 प्रकार वसिष्ठ ऋषींनी म्हटलंय की ज्यांचा त्याग करता येईल. तर ध्येय म्हणजे काय? तिथे सारखं काही ना काही उद्देश असतो की मला हे करायचं आहे, मला ते करायचं आहे, हे माझं आहे, ते माझं आहे, माझ्या मागे ह्या गोष्टी आहेत. स्वतःच्या बाबतीत नसतील तर आणखी कोणाच्या बाबतीत, म्हणजे मला माझ्या मुलाला अभ्यास करायचा आहे, माझ्या बायकोला स्वयंपाक करायचा आहे, माझ्या नवऱ्याला काहीतरी पैसे कमवायचे आहेत. हे जे काही सारखे विषय असतील आपल्या मनामध्ये, जे सतत हे चर्चा चालू असते, ते त्याला ध्येय म्हटलं. की काहीतरी उद्दिष्ट, काहीतरी गोष्ट असते की जे आपल्या डोक्यात सतत आहे. आणि ह्या गोष्टी कशाशी संबंधित असतात तर त्या नुसत्याच काहीतरी सकारात्मक असतील असंही नाही. कधी कधी हे जे षड्रिपू आहेत, काम, क्रोध, लोभ, मद, मोह, मत्सर, ह्यांच्या मार्गातून सुद्धा त्या आपल्याकडे येतात. ह्या सगळ्यांमध्ये जी भावना असते ती म्हणजे कुठेतरी मी आणि माझं, मी आहे, माझ्याशी संबंधित या अनेक गोष्टी आहेत. वसिष्ठ ऋषी म्हणतात की ही जी ध्येय भावना आहे, ही ध्येय वासना आहे, ती जर सोडता आली, त्याच्यामध्ये ती कशी सोडता येईल ध्येय वासना? तर सतत हे जे काही माझं बाहेरचं विचार चाललेलं असतं याच्यामध्ये जर मी स्वतःला सांगू शकलो की हे जे काही पदार्थ आहेत त्यांचा विचार जर करत गेलो, ज्या ज्या गोष्टीचा विचार करू,
मनामध्ये कुठल्या तरी वस्तूबद्दल, संपत्तीबद्दल, व्यक्तीबद्दल, घटनेबद्दल विचार असेल. ह्या घटना, ह्या वस्तू, व्यक्ती, परिस्थिती जे काही असेल, ह्या खरंच किती अर्थपूर्ण आहेत, यांच्यात खरंच काही आहे का, की ज्याचा एवढा विचार करावा आणि ज्याच्यापायी चिंता करावी. असा जर आपण त्या वस्तूंचा, त्या ज्याच्याबद्दल विचार करतोय, ते जे काही ध्येय आहे, त्या ध्येयाचा जेव्हा विचार करतो, तेव्हा लक्षात येईल की अरे इथे तर मी पण संपणार आहे आणि हे पण संपणार आहे. ह्याच्यामध्ये शाश्वत असं काहीच नाही. आणि जे काही माझा विचार या ज्या ज्या गोष्टींशी संबंधित आहे, त्यामध्ये फक्त एवढंच लक्षात येतं की या सगळ्यांमध्ये तो एकच आत्मा आहे, एकच परमात्मा आहे आणि तोच माझ्यातही आहे. त्याच्यामुळे इथे मी ज्या ज्या गोष्टींबद्दल सकारात्मक किंवा नकारात्मक विचार करत असेल, तर त्यांच्यावरती विचार करण्यासारखं असं विशेष काहीच नाही. मग हळूहळू हळूहळू जेव्हा फक्त मी आणि ते एकच आहे हा विचार पक्का होतो, त्यावेळेस मग आपलं कुठलं ध्येय उरत नाही. आता हे ध्येय म्हणजे आयुष्यातले आपण जे काही परीक्षांचे ध्येय ठेवले असतील किंवा जॉबचे ठेवले असतील किंवा बिझनेसचे ठेवले असतील, त्या ध्येयांची गोष्ट नाही करत आहे. आपलं मन हे रिकामं करता येणं कसं करता येऊ शकतं, तर जेव्हा असं आपल्याला लक्षात येतं की आपण कुठल्या तरी गोष्टीवरती अति विचार करतो आहे, अति अडकतो आहे, तेव्हा त्यातून स्वतःला सोडवणं हा तो ध्येय विचार. ओके, ती ध्येय वासना सोडता आली पाहिजे. त्याच्यानंतर दुसरं, या ध्येय वासनेमध्ये वसिष्ठ ऋषी सांगतात, मग इथे तर काही शरीराचा त्याग नाही आहे, तुम्ही फक्त आपले ध्येय सोडले, शरीर कुठे सोडलं, अजून शरीर तुमचं जे काही कार्य आहे, प्रारब्ध कार्य, ते करत राहतं. त्याच्यामध्ये कुठल्या ध्येयानी उद्दिष्टाने करतोय अशातला भाग नाही. दुसरं कार्य, दुसरा प्रकार म्हटलाय ज्ञेय, की जाणण्यासारखं काय आहे. ध्येय वासना त्यागायची, तसंच ज्ञेय वासना पण त्यागायची. तर जाणण्यासारखं काय आहे याच्यामध्ये, जिथे काही बघाल आजूबाजूला किंवा कुठे, अगदी क्षणापासून अनंतापर्यंत, त्या वस्तूपासून आकाशापर्यंत, जे काही आपण जिथे कुठे बघू तिथे सगळीकडे एकच तत्व आहे. मग मिळून मिळून, जाणून जाणून, करून करून काय प्राप्त होणार आहे, त्याच्यामध्ये असं काय आहे की जे कळलं पाहिजे. तर हे सगळं जे काही होत आहे ते केवळ एकच ब्रह्म एवढंच समजावं. आणि त्यामध्ये सुद्धा कुठला शरीराचा त्याग हा संभवत नाही. आता असं नाही की शरीराचा त्याग झाला म्हणजे आयुष्याला काही मिळालंच नाही अशातला प्रकार. ते तर कधी ना कधी संपणार आहे. तर म्हणून इथे जे जीवनमुक्त आहेत त्याच्यामध्ये आणि दुसरे विदेहमुक्त आहेत, त्या दोघांचीही त्यांनी लक्षणं सांगितली. मुळात दोघांमध्ये फरक काहीच नाही. थोडक्यात सांगायचं झालं तर जे जीवनमुक्त आहेत त्यांना त्यांच्या जीवनात जे काही व्यवहार येतील, जसे येतील ते तसेच त्यांना पार पाडतात. त्याच्यामध्ये कुठलेही त्यांनी ध्येय ठेवलेलं नाही की ज्ञेय ठेवलेलं नाही. जे आयुष्यात समोर येईल ते आहे तसं जनकासारखे सरळ सरळ आलेलं आहे. प्रारब्ध प्राप्त जे आपले कर्म आहेत, नशिबानी जे आलेले आहेत आपल्या भोगात, ते करायचे. त्याच्यात आनंद असेल तो आनंद उपभोगायचा, त्याच्यात दुःख असेल तर तेही उपभोगायचं, पण ते आपल्याला कुठे लागू द्यायचं नाही. ते फक्त बाहेर दिसण्यापुरतं, व्यवहारापुरतं ते कार्य करत जायचं. आणि त्या स्थितीत हे सगळं करत असताना सुद्धा स्वतःमध्ये आतमध्ये मौन शांत राहून निर्विकल्प समाधीमध्ये असल्यासारखा मग्न होऊन आपलं कार्य करायचं. इथे केवळ अहम वासनेचा त्याग करायचा असतो. म्हणजे मी काही करतो आहे ही भावना तिथे नसते. तिथे जे काही आहे ते बस चाललं आहे शरीर. आपण आपल्या साध्या भाषेत जर बोलायचं झालं तर हे काय, गुरुकृपेने श्वास चालतो, त्यांची कृपा असेल तोपर्यंत श्वास चालू आहे. तर श्वासच जर ते चालवत आहेत तर बाकीच्या सगळ्या गोष्टी तेच चालवत आहेत. माझ्यासाठी करण्यासाठी काहीच नाही. म्हणजे मी पुन्हा ते सांगतो की जे करायचं आहे ते मी श्रेष्ठ, प्रत्येक गोष्ट माझं कार्य म्हणजे गुरुदक्षिणा. मग हे गुरुदक्षिणा मी श्रेष्ठ देईल, सगळ्यात चांगले देईल, त्यातल्या त्यात जे मला उत्तम करता येईल ते मी करेल. परंतु त्याच्यात माझं असं काहीच नाही आहे. आहेच कोण मी की काही करू शकेल म्हणून. ती त्यांची प्रेरणा, त्यांची शक्ती, बस त्याप्रमाणे मी करू शकेन. तर हे दोन्ही प्रकारचे जे त्याग आहेत ते काही जण शरीर असताना त्यांच्या बाबतीत होतात. काही जण ज्यांचं शरीर संपतं त्यावेळेसुद्धा त्यांची अवस्था ती मनाची तशीच असते. त्यामुळे जीवनमुक्त म्हणा किंवा विदेहमुक्त म्हणा, या दोघांमध्येही विशेष असा फरक नाही. दोघंही आत्मज्ञानीच असतात आणि त्यांचं जे काही त्यांना उचित, जे जीवनमुक्त आहेत त्यांना जे काही त्यांच्या जन्माप्रमाणे कर्माप्रमाणे ज्या गोष्टी आल्या आहेत त्या ते व्यवस्थित पार पाडत असतात.
त्यांच्या दृष्टीने बाहेरच्या कुठल्याही गोष्टीमध्ये सत्यता त्यांना त्याच्यात अर्थ असा वाटत नाही. जे लोक त्याच्यात अडकून पडतात त्याच्या मागे स्वाभाविकपणे वासना निर्माण होतात, डिझायर्स निर्माण होतात आणि त्याच्यामुळे ते त्या गोष्टींच्या मागे लागत लागत पुन्हा त्या चक्रामध्ये फसतात. ज्ञानी लोक, आत्मज्ञानी लोक हे फक्त एवढंच बघतात की हे जे काही सगळे भोगण्यासाठी असलेले पदार्थ आहेत, मी म्हणेन सुख भोगणं म्हणजे फक्त सुखाच्या दृष्टीने, दुःखाच्या दृष्टीने सुद्धा, तर त्याच्यामध्ये ते आपल्या बुद्धीचा निश्चय करतात की हे सगळं असत्य आहे, खोटं आहे, त्याच्यामध्ये आपण अडकण्यात काही अर्थ नाही. जे काही असेल केवळ लोकसंग्रह करता, लोकपकारा करता, आपलं अस्तित्व चांगलं आहे, जगाच्या दृष्टीने आपल्याला बरंच काही मिळालेलं आहे ते द्यावं, त्या दृष्टीने ते आपलं आयुष्य पुढे नेत राहतात. आता हा जो काही अहम भावना आहे, याच्यात मी 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 जो काही असतो, तो मी म्हणजे नेमका कोण, याच्यावर थोडा आणखी सखोल विचार करायला वसिष्ठ ऋषी सांगतात. तर हा विचार आपण आता करूया. त्याला जास्त वेळ लागणार नाही, थोडक्यात होईल, पण त्याच्यानंतर पुन्हा मग आपण उरलेलं विवेचन पूर्ण करू. तर सध्या थोडंसं डोळे मिटून पुन्हा बसूया आणि हा मी जो आहे याच्याबद्दल आपल्याला थोडा विचार करायचा आहे. डोळे बंद करूया. सगळं लक्ष आपल्या श्वासावर. आपण जन्माला आल्यानंतर जेव्हा केव्हा थोडंसं ज्ञान होतं, तेव्हा मी कोण हा प्रश्न खरं यायला हवा. हा प्रश्न केव्हाही येऊ, पण अवश्य यायला हवा. मी कोण? आपल्याला जे जे उत्तरं येत असतील, मी कोण, अनेक प्रकारे आपण आपली ओळख देतो. आपलं नाव, रूप, रंग, राहण्याचं ठिकाण, संस्कृती, ही अनेक प्रकारची ओळख आपण आपली धरून ठेवलेली आहे. तरी पण मी कोण?
मी म्हणजे हे शरीर की आणखी काही? कोण मी? माझ्या माता पित्यांनी निर्माण केलेलं हे शरीर, जे काही अवयव आहेत ते धरून अनेक ठिकाणी कार्य करणारा किंवा न करणारा, अनेक इंद्रियांनी युक्त, फुल ऑफ सेन्सेस, असा जो कोणी मी आहे, तो म्हणजे शरीर की आणखी कोणी? की मी म्हणजे शरीर नाही, शरीरापासून वेगळा असा कोणीतरी, जो या शरीराला चालवतो, कुठेतरी सूक्ष्म रूपाने आहे, लपवून आहे. कोणीतरी आहे जेव्हा गुरु म्हणतात तत्त्वमसि, तत्त्वम असि, हा जो त्यांनी तू म्हटला आहे, ते म्हणतायत तू काहीतरी आहेस. तू ते आहे म्हणतात, याचा अर्थ काहीतरी आहे. मग मी कोण? की मी हा सूक्ष्म आहे, की मी ह्यापेक्षा तो जो तत् म्हटलाय तो आहे, ज्याला अनादि अनंत म्हटलं जातं, जो सगळीकडे आहे, सजीवात आहे, निर्जीवात आहे. जो सूक्ष्म स्वरूपातही आहे आणि स्थूल स्वरूपात पण आहे. असा मी तो सोहम म्हणतात, सहा अहम, असा मी तो
की ज्याचं वर्णनच नाही करता येत आहे. काहीही करायला जा, प्रत्येक वेळेस हे नाही ते नाही, न इति न इति, नेती नेती. तरी पण आहे असा मी तो. मी कोण, मी कोण. की मी नावाचं काही नाहीच. सगळं काही शून्य. जे काही आहे, जे काही जगत असेल किंवा माझं स्वरूप असेल, हे वास्तविक काहीच नाही. हे सगळं शून्य. मी कोण? मी फक्त शरीर, की मी काहीतरी सूक्ष्म जे शरीरापेक्षा वेगळं आहे, की मी असा जो सगळीकडे आहे, सगळ्यात सामावलेला आहे, की मी काहीच नाही. मी कोण? को हूं. माझी ओळख काय? मला सतत याचा विचार करायचा आहे. मी कोण? जे जे संभाव्य उत्तर असतील, पॉसिबल आन्सर्स जे असतील, किंवा मला जे योग्य वाटत असतील, ते उत्तर एकदा पुन्हा तपासून बघायचे. जे उत्तर मिळालं ते शक्य आहे का हे तपासून बघायचं. आणि त्याप्रमाणे व्यवहाराकडे बघायचं. म्हणून हा शोध सतत चालू राहावा. मी कोण? आपल्या गुरूंचं स्मरण करा. ओम गुरवे नमः.
एक खोल दीर्घ श्वास घेऊया आणि सोडून द्या. आपल्या शरीराप्रती सचेत होऊ. वातावरणाप्रती सचेत होऊ. हळूवार आपले डोळे उघडूया. वसिष्ठ ऋषी सांगतायत की याच्यातला मी म्हणजे शरीर ही एक मलिन भावना आहे, त्याच्यामुळे ती भावना सोडून दे. बाकीचे 3 भावना कुठल्याही त्यांच्यावर विचार करायला लागलो, मी म्हणजे काहीतरी सूक्ष्म आहे, मी काही सगळं आनंदी अनंत आहे किंवा मी काहीच नाही, तर तशा या भावना शुद्ध आणि ह्या सगळ्या ही जी आत्मभावना आहे ही प्राप्त करून द्यायला हा विचार स्वतःला मुक्ती मिळवून देण्यासाठी पुरेसा आहे. वसिष्ठ ऋषी हे पण सांगतात की ह्यातली सगळ्यात प्रिय भावना म्हणजे मला जी योग्य वाटते ती म्हणजे अहम ब्रह्मास्मी, मी सगळं काही आहे, सगळं काही जे काही असेल ते सगळं मीच आहे, सगळ्या चराचरात मीच भरून आहे. ही भावना त्यांना पटते, पण ते म्हणतात की तुला जी योग्य वाटेल ती भावना तू कर. ह्या जो काही मी आहे यालाच वेगवेगळे नाव आहेत. ह्यालाच कोणी शिव म्हणतील, कोणी ईशान म्हणतील, कोणी आणखी काही नावं देतील. ह्यालाच वेगवेगळे लोक प्रकृती, माया, ब्रह्म, विज्ञान अशा वेगवेगळ्या नावाने संबोधतात. मुळातच ही भावना म्हणजे काय, तर या सृष्टीत जे काही दिसतं ते सगळं काही केवळ मीच, ह्याच्याशिवाय दुसरं काहीच नाही. जसं ही सगळी चेतना सगळीकडे एकच आहे, ती माझ्यातही आहे, तर त्या नियमाप्रमाणे मीच सगळीकडे आहे. बरोबर, असा नियम करून मग स्वतःला सगळ्या रूपांमध्ये बघ. त्याच्यामध्ये दुसरं हा प्रकार कोणीच नाही. म्हणून अहम ब्रह्मास्मी या वाक्यामध्ये सुद्धा 2 आले आहेत, मी आणि तो. सोहममध्ये सुद्धा मी आणि तो असे 2 आले आहेत. मुळात एकदा ती स्थिती झाली की त्याच्यामध्ये 2 कोणीच नाही, त्याच्यामध्ये सगळीकडे एकच एक. मग जेव्हा दुसरं काहीच नाही तेव्हा कोणाच्या दुःखामध्ये आपल्याला आनंदी होणं किंवा दुःखी होणं या गोष्टींमध्ये अर्थ नाही. आपलं कार्य सफल झालं म्हणून आनंदी व्हावं, आपलं कार्य विफल झालं म्हणून दुःखी व्हावं. इतरांच्या कार्याच्या बाबतीत असंच, किंवा जे काही वाईट प्रवृत्ती असतात की जिथे दुसऱ्यांच्या कार्यात काही वाईट आलं तर ते आनंदी होतात, तर अशा कुठल्याही भावना असण्याचं काही कारण नाही. लक्षात घ्या, यांनी श्रीरामांना श्रीराम बनवलं की रावण असू द्या नाही तर आणखी कोणी असू द्या, प्रत्येकाप्रती एक कंपॅशन, सहानुभूती, एक प्रेम की अरे त्याचंही नुकसान होऊ शकतं. जे खरं या भावनेत असतात लोक, ते कोणाप्रतीही शत्रुत्व धरत नाही, व्यवहार निश्चित पाळतील, परंतु एखाद्या चांगल्या भावनेतूनच काही कार्य करायला जातील. एखाद्या व्यक्तीबद्दल त्यांच्या मनामध्ये राग, द्वेष असं कधीही ठेवत नाही. मुळात अध्यात्माचा भाग जरी एका बाजूला असला तरी आपण पूर्वी बघितलेलं आहे की अशी भावना ठेवली तर त्याच्यातून आपलं मन खराब होतं, आपलं शरीर खराब होतं. म्हणून ही आध्यात्मिक भावना आणि एक थोडीशी लॉजिकल की ज्याच्यामध्ये आपल्याला हे कळायला हवं की सगळीकडे मीच आहे आणि त्याच्यामध्ये कोणाचंही नुकसान होत असेल, तो भलेही आपल्याशी शत्रुत्व भावनेने वागणारा असला तरी त्याच्यासाठी ते वाईटच आहे. कधी असा प्रसंग आला तर स्वतःला जरूर हा एक सांगावं, म्हणजे आपल्या मनातून विचार असा यावा की या लोकांना कळत नाही का की याच्यात यांचं नुकसान आहे. ते माझ्याशी शत्रुत्व घेत आहेत किंवा इतर कोणाशी घेत आहेत, परंतु अशा गोष्टींमध्ये त्यांचं स्वतःचं नुकसान होत आहे हे त्यांना कळत नाही. ही दुर्दैवाची गोष्ट आहे. ही भावना तिथे असावी. आणि जो ही भावना करतो तो कशातही खेद करण्यात वेळ घालवत बसत नाही, आतून पूर्णपणे निर्विषय राहतो, त्या ब्रह्माशी एकरूप असतो आणि अशा रीतीने कार्याचं भान ठेवून तो आपलं कार्य करतो. हा उपदेश वसिष्ठ ऋषी श्रीरामांना करतात आणि त्याच्यानंतर मग ते जीवनमुक्तांचे लक्षणं ते सांगतात आणि त्याच्या पुढे आणखी हे जे काही
त्याला काय म्हणता येईल, ज्यांना अजूनही बुद्धी झालेली नाही त्यांची स्थिती कशी असते, त्यांच्या आयुष्यात काय काय समस्या येतात, त्या सगळ्या गोष्टींवरती वसिष्ठ ऋषी चर्चा करतात, ते सांगतात. हा सगळा विषय आपण उद्या बघूया. जीवनमुक्तांची लक्षणं आणि अज्ञानी लोकांना जे काही त्यांच्यात मिळतं, त्यांना जे काही भोगावं लागतं ते लक्षणं, ही सगळी उद्या बघू. मुळात जीवनमुक्तांची लक्षणं ऐकण्याचं कारण काय, तर आपणही थोडेसे ते गुण आपल्यात आणायचा प्रयत्न करावा. म्हणून मी असं म्हणजे आग्रह करत असतो की हे सगळं हे जे ज्ञान आहे हे पुन्हा पुन्हा आपल्या कानावर पडावं. आणि जे काही जीवनमुक्त लोक दिसतात आपल्याला त्यांचे चरित्र वाचावं, त्यांच्या बाबतीत थोडासा अभ्यास करावा, बघावं कसे त्यांनी काय घडले. श्रीराम जे काही घडले ते कशामुळे घडले, तर ते योग वासिष्ठमुळे घडले. ॲटलिस्ट माझं तरी असं ठाम मत आहे. आणि हे मत म्हणजे आपण जेव्हा श्रीरामांना एक पुरुष म्हणून बघतो त्या दृष्टीने. बाकी परमेश्वराचा अवतार आहे म्हटल्यानंतर त्यांनी काही घडायचं कारण नाही. पण जगव्यवहाराच्या दृष्टीने जर घडले असतील तर ते या ज्ञानातून घडले. इथे आपण थांबूया आणि उद्या मग जीवनमुक्तांची लक्षणं, त्याच्यानंतर जे कोणी अज्ञानी आहेत त्यांना होणारे त्रास, त्यांच्या जीवनात काय काय परिस्थिती येते, आणि त्यानंतर पुण्य आणि पावन या दोन बंधूंची कथा ही आपण ऐकू. फार सुंदर संवाद आहे, मृत्यूबद्दल आहे, मृत्यूची स्थिती कशी हाताळायची. हे जे काही मागे मी त्याच्यावर जे काही भाषण केलं होतं तेच याच्यातूनच घेतलेलं होतं. म्हणजे एक भाग याच्यातलाही होता. ते उद्या जरूर ऐकू ही गोष्ट आपण. आणि तोपर्यंत थांबू. बाकी काही प्रश्न असतील तर ते आज घेता येतील. उद्यापर्यंत जय श्रीराम, जय गुरुदेव.